नमस्कार शेतकरी मित्रांनो, पोया कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर पुणे या ठिकाणची असली उपबाजार समिती या ठिकाणचे बाजारभाव, त्यानंतर लासलगाव या ठिकाणचे बाजारभाव आणि कांदा निर्यात बंदी संदर्भात महत्त्वाचा निर्णय, महत्त्वाचं नोटिफिकेशन, त्या संदर्भात लाईव्ह अपडेट आपण जाणून घेत आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे। व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करायला विसरू नका। चॅनलवरती नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं शेतकरी मित्रांनो, माझा शेतकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन म्हणजे घंटा बसू नका, जेणेकरून तुमच्याकडे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत असते। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। करू शकता आज दिनांक शनिवार 23 मार्च 2024 एकूण कांदा आवक 180 कांदा गाड्यांची झाली। सुपर गोळा कांदा आज 1500 ते 1600 रुपयापर्यंत विकतो आहे। मोठा कांदा 1300 ते 1400, मोकळ कांदा 1100 ते 1200, मीडियम कांदा 900 ते 1000 रुपयाच्या दरम्यान आहे आणि गोल्टा कांदा 800 ते 900, गोल्टी कांदा 700 ते 800, चिंगळी कांदा 500 ते 600, जोड कांदा 400 ते 500 रुपयापर्यंत आज विकतो आहे। त्यानंतर या ठिकाणी बघू शकता श्री शिरप्पा जावडी सोलापूर या ठिकाणचे नवीन कांदा बाजारभाव बघत आहात। आडत्याचा व्यापाऱ्याचा कॉन्टॅक्ट डिटेल्स, कॉन्टॅक्ट नंबर या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे। त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे या ठिकाणची उपबाजार समिती पुणे पिंपरी लोकल कांद्यासाठी आवक 4 क्विंटलची दाखल झाली। कमीत कमी 1000, जास्तीत जास्त 1300 आणि सरासरी 1150 रुपयापर्यंतचे मार्केट। कांदा निर्यात बंदी संदर्भात पुन्हा एकदा महत्त्वाचा निर्णय। केंद्रीय विदेश व्यापार विभागाचे संचालक संतोष कुमार सारंगी यांनी 22 तारखेला काढलेलं नोटिफिकेशन आणि कांद्यावरील निर्यात बंदी 31 मार्च नंतरही म्हणजे या ठिकाणी एप्रिल महिन्यात सुद्धा ही लागू आहे आणि या ठिकाणी बघितलं पुढील निर्णय येईपर्यंत हा निर्णय कायम, निर्यात बंदी कायम असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलं आहे। त्या संदर्भात महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाचा जाहीर निषेध केला आहे। आता तुमचं या संदर्भात काय वाटतंय? तुम्हाला एकंदरीत शेतकरी निर्यात बंदी केली परंतु आणखीन ती वाढवली, या संदर्भात तुमचं वैयक्तिक काय मत, प्रतिक्रिया आहे नक्कीच कमेंटच्या माध्यमातून मांडा आणि सरकारला कळू द्या नेमकं शेतकऱ्यांची परिस्थिती, शेतकऱ्यांचं काय दयनीय अवस्था आहे नक्कीच मांडायला विसरू